भगवान कृष्णांनी भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितले अक्षर ब्रह्मयोगामध्ये की ओमित्येकाक्षरं ब्रह्मं व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सयाति परमां गतः. आणि ध्यानाला बसल्या बसल्या चांगले विचार येतच नाहीत. आणि ध्यानाला जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला ते मनातनं विचार बाहेर जात असतात. कदाचित व्हायलिन शिकण्यासाठी आधी इयर ट्रेनिंग महत्वाचं असतं. सो खूप जण आधी गाणं शिकवतात की स्त्रियांनी ओंकार करू नये, हे कितपत योग्य आहे? स्त्रियांनी ओंकार करू नये असं नाहीये, तर त्याची दीक्षा घेऊन त्याचा उच्चार करावा. हे जे सगळ्यांचं असतं ना, ऍडव्हान्स जमलं पाहिजे. अरे शरीर ऍडव्हान्स असणं करेल, मनाचं काय? पीस ऑफ माइंड कधी येईल? जेव्हा ती गोष्ट आल्याचा आनंद असेल. तो आनंद येईपर्यंत तितका वेळ लागतो की तो पीस ऑफ माइंड पूर्ण क्रश होतो. आणि गायला लागलो की ती म्हणायची ह्याचा प्रत्येक ओळीचा सा वेगळा असतो. तसं न होता हा गाणं म्हणतो तेव्हा सगळं गाणं सुधात असतं, पण प्रत्येक ओळीचा सा वेगळा असतो. ही मेक शुअर. आता तसं न होता आता एका स्वरात सगळं असतं. आणि तिचं ते दिल दिया गल्ला त्यावेळेला खूप व्हायरल झालं, 40 मिलियन. त्यामुळे ती माहिती होती. आणि तुला मी दिल दिया गल्लामुळे कळले नाही, पण व्हायरल झालं होतं असं मी म्हणालो. आणि माझी आई, अरे तिला घरी कशाला बोलवलंय, शिष्ट असतात फार आर्टिस्ट, असं असतं तसं असतं. बरं म्हणलं ठीक आहे. त्याची ताकद ध्यान असं नाही का वाढते असू शकत की आपण ऍब्सोल्यूट सायलेन्स मध्ये ध्यान नाही का करू शकत? हे काय गिरीकंदरांमध्ये बसतात ते काय ऍब्सोल्यूट सायलेन्सच आहे, पण ह्या तुम्हाला प्राप्त होणाऱ्या अंतर्गत स्थितीमुळे प्राप्त होणाऱ्या अवस्था आहेत नादानुसंधान जी मी कारण कुठलं भजन लागलं आणि मी म्हणलं की मला आता ध्यानाला बसायचंय आणि मी तुझ्यासारखं भजन लावलं तर मला त्याच्यात लग्गी ऐकू येईल, तोड ऐकू येईल, किंवा ही हार्मनी बदलली आहे, हा राग वापरलाय, हा गायकाचा, हा कोण गायक आहे, इथपर्यंत डिस्ट्रॅक्शन माझं होऊ शकतं. तसंच संगीत शिकताना ना आपण ह्याला एक परफॉर्मिंग आर्टिस्ट बनवूया, किंवा ह्याला किंवा हिला एक करिअर म्हणून संगीत आलं पाहिजे. ह्यानी सुरुवात नाही केली पाहिजे. पण ह्याची आता योग स्टुडंट आहे, ह्याच्याकडे शिकते. आमची 7च्या बॅचची मी विद्यार्थिनी याची, आणि व्हेरी प्राऊड स्टुडंट. बैठकीला स्थैर्य आलं की तुमच्या विचारांना आणि तुमच्या वादनाला स्थैर्य येणार. कन्सिस्टन्सी पाहिजे. मी एकच सांगतो, बाकी काही नसलं तरी चालेल, माणसाला थोडंच आलं तरी चालेल, पण ते बेतोड असावं. एकच गोष्ट, कन्सिस्टन्सी. म्हणजे तुमची सकाळी उठायची वेळ फिक्स असली पाहिजे. तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर ध्यानाची वेळ फिक्स असली पाहिजे, आणि जी करत असाल ती जागाही फिक्स असली पाहिजे. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. 21 जून म्हणजे आपण वर्ल्ड म्युझिक डे आणि वर्ल्ड योग डे असं म्हणून सगळ्या ठिकाणी सेलिब्रेट करतो, उत्साहात साजरा करतो. म्हणून मी ठरवलं होतं की यावेळेस या दिवसाचं औचित्य म्हणून वर्ल्ड योग डे साठी योग शिक्षक चैतन्य चितळे आणि वर्ल्ड म्युझिक डे साठी व्हायोलिन वादक श्रुती भावे यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये संगीतही आहे आणि योगही आहे. म्हणजे खूप दिवसांनी खरं तर हा योग जुळून आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप दिवसांपासूनचा एक पेंडिंग पॉडकास्ट असतं ना, की अरे आम्ही वाट बघतोय की श्रुती कधी येणार आहे. तर आज श्रुती आलेली आहे आणि ह्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले दोघांसाठी एक कॉमन प्रश्न, की जो दोघांच्याही फील्डमधला आहे, की ओंकाराने आपण दिवसाची सुरुवात करावी, ओंकाराने संगीताची सुरुवात करावी असं म्हणतात. तर संगीतामध्ये ओंकारचं महत्त्व आणि योगमध्ये ओंकारचं महत्त्व याबद्दल काय सांगाल? ओम हा जो शब्द आहे हा प्रथम शब्द असं म्हणतात की विश्वाची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेला हा मूलध्वनी जो आहे तो ओंकार आहे. आणि योगशास्त्र ह्याच्याबद्दल असं म्हणतं की ओंकार, मी अगोदरचे पण 2-3 सूत्र देतो पतंजली योगसूत्रामधली, की स एष पूर्वेशामपि गुरु काले नानव छेदात. म्हणजे आपले पूर्वज ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत सप्तर्षी, त्यांचा गुरु कोण आहे तर तो तस्य वाचक प्रणव. हा म्हणजे त्याचं नाव काय आहे तर ओंकार. प्रणव म्हणजे ओंकार असं योगशास्त्रामध्ये येत आहे. त्याच्यानंतर भगवान कृष्णांनी भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितले अक्षर ब्रह्मयोगामध्ये की ओमित्येकाक्षरं ब्रह्मं व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सयाति परमां गतः. म्हणजे जो ओंकार या ध्वनीचं उच्चारण करत त्याचं चिंतन करत जो मरतो तो परमगतीला प्राप्त होतो. आणि ह्याचं कॉम्बिनेशन कसं आहे तर अ
उ आणि म. तर उत्पत्ती, स्थिती आणि लय, किंवा असं पण म्हणू शकतो की ब्रह्मा, विष्णू, म म्हणजे महेश, असे त्याचे रेफरन्सेस आहेत पतंजली योगसूत्रामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये. आणि पण त्याचा यूज म्हणजे त्याचा फायदा कशा पद्धतीने योगमध्ये आहे आणि संगीतामध्ये आहे? आता संगीतात गायकाला अ, उ आणि म ह्याचा उच्चार केल्यावर अ आणि उ ज्यांनी ओम पैकी ओ तयार होतो, त्यांनी वातावरण निर्मिती होते, वातावरण शुद्धी होते. आणि मकार एस्पेशली जो एक टेक्निकल बेटरमेंट आपल्या व्हॉइससाठी म्हणून वापरला जातो, तो मकार त्यांनी नेझल ट्रॅक क्लिअर होतो, ओपन अप होतो, ज्यांनी गायकाला त्याची रेंज वाढवण्यासाठी फार उपयोग होतो. सो ओंकार हा आवाजाची क्वालिटी, आवाजाचा पोत, श्वास जास्तीत जास्त वाढवण्यासाठी, एक मधुरता येण्यासाठी आणि आवाजाची रेंज वाढवण्यासाठी ओंकार, आणि अर्थात मन स्थिर करायला, गाण्याच्या आधी चित्त स्थिर करायला, फोकस करण्यासाठी हा ओंकार गायकाने केला जातो. म्हणजे दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचा वापर त्याच प्रमाणामध्ये आहे. एक गोष्ट मी मध्यंतरी ऐकली की स्त्रियांनी ओंकार करू नये, हे कितपत योग्य आहे? स्त्रियांनी ओंकार करू नये असं नाहीये, तर त्याची दीक्षा घेऊन त्याचा उच्चार करावा. कारण तुमच्या शरीराला, तुमच्या ह्याला सुटेबल असणारा रेझोनन्स तुम्हाला तसा गुरु कस्टमाइज करून देतो असं आपण म्हणूया. कारण काही जण असे येतात आमच्याकडे, जेव्हा दीक्षा देण्याची वेळ येते किंवा सांगण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना एक सिंगल सिलेबल ओम अशी ही दीक्षा दिली जाते. किंवा मग काही जणांना ओम पूर्ण नाद आलेला आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये आध्यात्मिक म्हणाल तर तो ओंकार जेवढा शॉर्ट असेल तेवढा तुम्हाला मुक्तीकडे नेणारा ओंकार आहे. आणि जर तुम्हाला इथल्या ह्या जगतातल्या भौतिकतेतल्या जर गोष्टी हव्यात असतील तर त्याचा जो उच्चार आहे ते दीर्घ होतं ओंकार. आलं का लक्षात? तर माझ्याकडे अशा काही केसेस झाल्यात की पहाटे उठून ओंकाराचा रियाज म्हणून त्यांनी हे केलं. तर मी म्हणलं तसं मगाशी की ओमित्येकाक्षरम ब्रह्मम व्याहरन मामनुस्मरन, हे एकच अक्षर ब्रह्मस्वरूप आहे. आणि ते तुम्हाला आध्यात्मिक, ती जी आहे ओंकार जी साधना आहे ती आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे, त्या प्रवासासाठी आहे. त्यामुळे तुमचं शरीर म्हणते, शरीराच्या गरजा इथे संपत नाहीयेत, पण मन म्हणतंय की मला ह्याच्यातनं आता बाहेर यायचं. त्यांना मुलं बाळ आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत, त्यांचं एक मन म्हणतंय की मला संन्यस्त वृत्ती जागृत होते, मला सोडून जायचंय. आणि एक मन म्हणते की नाही, मला हे देहभोग राहिलेले आहेत ते कसे संपणार. हा, त्यामुळे तो तुमचा जो गुरु आहे ना, तो त्यामुळे ते बघतो की आता खरंच गरज आहे का ते करण्याची, की बाबा दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी तुझं काम चालतंय, मग त्यावेळेला भ्रामरी मकार करा ना, हा तेवढा भ्रामरी म्हणून. तसंच आहे ना ते. जर तुम्हाला हेच करायचं असेल, वातावरणच निर्मिती करायची असेल, तर तुम्ही भ्रामरी प्राणायामाचा उपयोग करून करा. पण तुम्हाला ओंकार साधना म्हणून जर करायची असेल तर ती दीक्षा घेऊनच करा. आता सगळेजण म्हणतात क्लासमध्ये तर ग्रुपमध्ये आपण करतो. हो, ग्रुपमध्ये ओंकार केलेला चालतो, कारण एनर्जीचा नियम काय, ती वरून खालती वाहते. सो ज्याच्याकडे ती एनर्जी जास्त आहे त्याच्याकडून ज्याच्याकडे ती एनर्जी कमी आहे त्याला ती पास ऑन होते. थोडक्यात त्याचं ग्राउंडिंग होतं. पण इथे जी निर्मिती मी करतोय ओंकार करून करून करून, त्याचं ग्राउंडिंग कसं करायचं हे मला माहित नसेल तर, तो अर्पण भाव माझ्याकडे नसेल तर, ती ऊर्जा मला त्रास देणार आहे. अलग. आणि त्रास इन द सेन्स त्रास नाहीये, तो त्रास अशामुळे होतो की माझं एक मन म्हणतं नाही मला तर संन्यास घेऊन जायचंय, मला हे काहीच नकोय, मला हे सगळं सोडायचंय, पण देहभाव सुटत नाही. आलं का लक्षात? म्हणजे माझं त्या खाण्यावरती मन जातंय, मनात स्त्रियांचे विचार आहेत, मनात ह्या भोगांचे विचार आहेत, ते राहणारच आहे, कारण शरीर त्याच्या गरजा पूर्ण करून घेतं. हा समतोल साधता येत नाही. तो साधायचा असेल तर गुरु पाहिजे. त्यामुळे करू नका असं नाहीये, तर योग्य गुरु शोधा आणि त्याच्या मार्गदर्शनामध्ये त्या गोष्टीचा अभ्यास करा, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे स्त्रियांनी गुरूंच्या मार्गदर्शनात, स्त्रियांनी नाही पुरुषांनी सुद्धा, सगळ्यांनीच ते करत असताना ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावं, जी काय साधना म्हणून आहे ती. अच्छा, म्हणजे हे गुरुच्या साधनेशिवाय कुठेही फळ नाही. मला वाटतं हे योगामध्ये नाही आणि हे संगीतातही नाहीये. संगीतात अजिबातच नाही असं म्हणता येईल. तर तुझी ही व्हायोलिन वादक म्हणून सुरुवात झाली तेव्हा तुझे शिक्षक कोण होते, तुझे गुरु कोण होते? आता माझे पहिले गुरु माझे आई वडील सौ सरिता भावे, श्री राजेंद्र भावे, जे क्लासिकल म्युझिशियन्स आहेत. आणि माझ्या आईनी क्लासिकल व्यतिरिक्त बाकीची पण जॉनर्स तिने एक तुमचं पूर्ण कुटुंब खरं तर गाण्यात आहे.
त्यामुळे संगीत घरी होतंच. मला संस्कार त्याचे लहानपणापासून असल्यामुळे ते शिकलं गेलं. आईनी खूप मला पाठिंबा दिला व्हायलिन शिकण्यासाठी, कारण मला व्हायलिन शिकण्याकडे कल नव्हता. तर मला पहिले गुरु पंडित मिलिंद रायकरजी मिळाले, मग सुश्री कला रामनाथजी यांच्याकडे थोडं मिळालं, आणि मग पद्मश्री पंडित DK दातारजी यांच्याकडे व्हायलिन शिकायला मिळालं. त्याच्या पुढे मग ऑन द रन, आपण ऑन द गो एक्सपिरियन्सेस घेत जातो, तसं करिअर सुरुवात झालं. तेव्हा मला उपशास्त्रीयमध्ये पण इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे लाईट म्युझिक आणि या क्षेत्रांमध्ये अनुभव घेता घेता बरंच शिकता आलं. म्हणजे हा सगळा लाईट म्युझिक आणि क्लासिकलचा ओव्हरऑल प्रवास म्हणता येईल याच्यामध्ये. कुठल्याही म्युझिक स्टुडंट नाही, कुठला तरी एक शास्त्रीय पाया सुरुवातीला शिकणं फार महत्त्वाचं आहे. मग ते वेस्टर्न म्युझिक असू दे, आपल्याकडे कर्नाटिक संगीत आहे, शास्त्र शिकणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचं काहीही परस्यू करू शकता, पुढे एक्सटेंडेड त्याचं एज्युकेशन घेऊ शकता, पण एक शास्त्र नीट समजणं फार महत्त्वाचं आहे. ऍक्च्युली. पण व्हायलिनच का घेतलंस? मला दुसरा चॉईसच नव्हता दिलेला. कदाचित व्हायलिन मला येऊ शकतं अशी एक असा एक विश्वासच माझ्या आईला होता. त्याच्यामुळे घरात बाबा वाजवत होते आणि मला येईल कदाचित, कारण कुठलंही वाद्य वाजवायला तुमचा कान तयार असावा लागतो. कान इज एव्हरीथिंग. कानांनीच सगळं आपण, संगीत हे कानच आहे. तुम्ही गळ्याने गाता, पण गळ्यातला स्वर सुरेल करण्यासाठी तुम्ही वापर कानाचाच करता. तबला, त्याचा नाद, किंवा कुठलंही वाद्य, हार्मोनियमला आपण फक्त चुकीचा किंवा बरोबर स्वर आपण ठरवू शकतो, पण स्वरनिर्मिती जिथे असते, जिथे आपल्याला फ्रिक्वेन्सी ठरवायची असते, तिथे कानाचाच वापर असतो. त्यामुळे त्यात व्हायलिन सुद्धा आलं, कुठलंही वाद्य त्याच्यात आलं. कुठलंही वाद्य शिकण्यासाठी कान तयार लागतो, तर तो कान तुमचा उपजत असतो किंवा डेव्हलप करायला लागतो. सो आमच्याकडे संगीताचा संस्कार असल्यामुळे, किंवा एक काय म्हणतात त्याला, घरी मला इट्स अ ब्लेसिंग की स्वर कळतोय, स्वरज्ञान उपजत असल्यामुळे, असं म्हणूया आपण, इथूनच सुरुवात करूया. स्वरज्ञान उपजत असल्यामुळे आईला थोडी एक आशा होती की मी व्हायलिन वाजवू शकेन, कारण त्याच्याच आधारावर आपण ते वाद्य डेव्हलप करू शकतो. आणि ऑफकोर्स एक विथ राईट टेक्निक्स, राईट गुरुज, तुम्ही ते चांगलं त्याला पुढे नेऊ शकता. सो ते शिकायला सुरुवात केली मी. आईच्याच हट्टाने सुरुवात केली असं म्हणेन. मला गाणं करायची खूप इच्छा होती, पण एक तुला गायिका व्हायचं होतं? मला गायचं होतं, हो. सो पण त्या नैसर्गिक, आपण नॅचरल सिंगर जे म्हणतो, जी मी होते, एक लहानपणापासून गातो आपण, येतं गाता, शिकले नाहीये पण गाता येतं, असं जे असतं, त्याचा उपयोग मला व्हायलिन शिकायला फार झाला, खूप झाला इनफॅक्ट. सो मी म्हणजे मला कृतज्ञ आहे मी त्याच्यासाठी. पण खूप जण म्हणतात की व्हायलिन थोडंसं कठीण वाद्य आहे, तर खरंच थोडंसं नाही, खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. खूपच कठीण आहे. खूप पेशन्स लागतो, बैठक, त्याची मानसिक तयारी आधी करायला लागते. ते आपण का शिकतोय, त्याच्यासाठी लागणारा पेशन्स, त्याच्यासाठी म्हणजे वन डे ॲट अ टाइम म्हणतो आपण, की स्वर आधी तर बैठक तयार होणे, मग ते स्वर तारा लावता येणे, ते स्वरज्ञान. तारा आता व्हायलिन हे 4 तारांपासून बनतं. त्याला तुम्ही जर तारा नीट जुळवल्या नाहीत, तर तुम्हाला ती स्वरस्थानं, तुम्ही करेक्ट ठिकाणी जरी बोट ठेवलं तारेवर, रेचं बोट, तरी पण जर मूळ तार नीट स्वरात जुळलेली नसेल, तर तुम्ही रेचं बोट ठेवणे, तो रे नीट वाजणार नाही. सो ॲक्युरसी स्टार्ट्स फ्रॉम ट्युनिंग युअर स्ट्रिंग्स. सो त्याचं ज्ञान असणं किंवा ते डेव्हलप होणं, इयर ट्रेनिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे संगीतामध्ये. इयर ट्रेनिंग, तुमचा कान. आता फॉर एक्झाम्पल, एखादा नॉन म्युझिशियन आणि म्युझिशियन संगीत ऐकतायत, तर म्युझिशियन काय ऐकेल आणि एखादा नॉन म्युझिशियन्स किंवा प्रेक्षक म्हणूया, की जो संगीत आवडतं, त्याच्या कानावरही तेच पडतंय, माझ्याही कानावर तेच पडतंय, पण आकलन वेगवेगळं का असतं, तर ते इयर ट्रेनिंगचा भाग आहे. ऍक्च्युली म्हणून ते म्हणतात की तुम्ही कानसेन व्हा, मग नंतर तानसेन व्हा, कारण त्याच्याशिवाय नक्कीच नक्कीच. पण मग तुम्ही दोघं घरी कशा पद्धतीने, म्हणजे एका बाजूला रियाज, एका बाजूला मेडिटेशन, हे कसं करतात? काय पद्धती आहेत तुमच्या दोघांच्या मेडिटेशनच्या? कारण करत असणार ऑफकोर्स, त्याच्याशिवाय नाही, म्हणजे दुसरं तुम्हाला पर्याय मे बी नसावा, कारण तिथे एका बाजूला शांत राहण्यासाठी आहे आणि एका बाजूला योग आहे. तर तुमचं मेडिटेशन कसं चालतं? मला
एक कॉमेडी गोष्ट शेअर करायची आहे. म्हणजे मला एक अशी छोटीशी गोष्ट शेअर करायची की सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यावर आम्ही जेव्हा एकत्र राहायला लागलो तेव्हा घरी मी रियाज त्याच्यासमोर करायचे आणि एरवी मुंबईला आईबाबांकडे जेव्हा घरी रियाज असतो तेव्हा कोणीतरी संगीतातलं आपल्याला ऐकतंय सतत, ह्याचा सतत एक आपल्याला डोक्यात एक सबकॉन्शियस मध्ये तो थॉट असतो की नाही मला कोणीतरी ऐकतंय, मला कोणीतरी ऐकतंय त्याच्यामध्ये. हा म्हणजे कोणीतरी नको. नक्कीच मला ऐकतंय. त्या मी कॉन्शियसनेस मध्ये असायचे की बाबा नाही आता मला आई येऊन सांगणार माझं काहीतरी एक चुकलंय किंवा काहीतरी कोणाच्या तरी कानावर ज्याच्या कोणी सांगायला आलं नाही तरी ज्यांच्या कानावर पडतंय ते संगीतातले आणि जेव्हा मी ह्याच्यासमोर वाजवायचे एकदा माझा स्वर चुकला किंवा रियाजात होतच असतं ना, आपण प्रॅक्टिस करतो, एखादं चुकतं, मग एखादी तिहाई हे झाली, काहीच फरक पडला नाही याला. म्हणलं हे मस्त याला म्हणजे मी एकदम कळत नाही या खोलीत कुणालाच कळत नाहीये माझं काय चाललेलं आहे असं ते होतं ऍक्च्युली. पण ह्या गोष्टींनी माझं इंट्रोस्पेक्शन जास्त वाढलं कारण की नाही आता मला माझी जबाबदारी घ्यायची की एक मजेचा भाग म्हणून सांगते, कोणी करेक्शन करणार नाही, कोणी मला ऐकायला जात नाही, नोबडी आय एम नॉट, देर इज नोबडी हु इज जजिंग मी, मलाच ऐकायचंय मला स्वतःला. सो ते खूप लिबरेटिंग सुद्धा होतं. सो हे खूप मला ते विनोदी वाटायचं. म्हणजे एखादा जेव्हा कुठला राग तू ऐकतेस तेव्हा तो तू ऐकताना आणि चैतन्य ऐकताना दोघांमध्ये फार फरक असायचा. खूप फरक आता खूप जास्त होता खूप फरक, जास्त खरं फरक सांगायचं होता. तर. कारण मी शब्दांवरती जायचो, एखादी ठुमरी असेल किंवा ख्याल असेल तर त्या शब्दांवरती माझा फोकस असायचा आणि हा ही बघ ती हाई, अरे हा ती विलंबित आहे, आता हा विलंबित आहे, हे शब्द असे ऐकायला मिळायचे आणि माझं अरे काय फरक पडतोय, कानाला बरं वाटतंय, एवढाच भाव असायचा. पण आता झालं याच्यामुळे असं की ते योग्य पूर्ण कळलंय असं माझं म्हणणं नाही, पण योग्य पद्धतीने संगीत कसं ऐकायचं ह्याचं शिक्षण मी घेतोय, त्यामुळे मला अजून मजा यायला लागली त्याच्यामध्ये. लिटरसी डेव्हलप व्हायला लागली कुठेतरी. मी असं आलोय कणभरवरती असं मी म्हणू शकतो की जे नुसतंच आधी होतं वेगवेगळं काहीतरी आपलं आणि गायला लागलो की ती म्हणायची ह्याचा प्रत्येक ओळीचा सा वेगळा असतो तसं न होता हा गाणं म्हणतो तेव्हा सगळं गाणं सुरात असतं पण प्रत्येक ओळीचा सा वेगळा असतो. ही मेक शुअर. आता तसं न होता आता एका स्वरात सगळं असतं. अजून होतं आता काय की थोडीशी इम्प्रुव्हमेंट झाली आहे इम्प्रुव्हमेंट झाली, तेच सांगतोय एकदम ही पेटी की घेऊन आता बसलो. मगाशी त्या ह्याच सांगतो, हिने लिटरसी ती दिल्यामुळे, तो पर्स्पेक्टिव्ह दिल्यामुळे आता मी ओंकार तानपुऱ्यावर लावून बसतो. अरे वा. असंच झालंय आणि तो इतका नाद लागल्यासारखं, आणि खरंच मेडिटेटिव्ह आहे ते, तो इतका नाद लागल्यासारखा झालाय की दिवसातला ते नाही केलं तर नाही, म्हणजे ते रिच्युअलच झालंय आता की तो तानपुऱ्यावरती ओंकार झाला पाहिजे आणि तुझ्या सामध्ये झाला पाहिजे. हो होतो आणि तो व्यवस्थित होतो. तानपुरा खरंच आहे, म्हणजे एका बाजूला तुम्ही तानपुरा सुरू ठेवा आणि नक्कीच, शांतपणे काम करा. मी त्याला तेही म्हणते की आता आपल्याला डिजिटल तानपुऱ्यांच्या फ्रिक्वेन्सीजची सवय आहे कारण की ह्यांनी तेच पहिल्यांदा ऐकलंय. पण जर तो ऑर्गॅनिक 4 तारा जुळवून जर तो वाजवला, त्याचा नाद जो काही आहे तो सुंदर आहे, तोच. अप्रतिम आहे, म्हणजे त्याला तोड नाहीये. आणि मुळात मला आवड आहे, शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड आहे. समजत नसलं तरी ऐकलेलं खूप आहे मी. म्हणजे याचा तुला खूप फायदा झाला असेल ना. नक्कीच नक्कीच. हा लगेच सांगतो की हे कसं, ह्याचा फार इम्पॅक्ट होत नाहीये किंवा हे किती सुंदर आहे हे नक्कीच सांगू शकतो. आणि आम्ही एकदा असंच मजा म्हणून हार्मोनियम घेऊन बसलो तेव्हा आम्ही ह्याच्या वोकल रेंजचा सा काढला, काही एक ह्याचा सा आहे आणि त्याला ते कळल्यानंतर त्याला इतकी मजा आली त्याची की स्वरस्थानं कळतायत, त्यामुळे त्याला स्वतः त्याचा आनंद जास्त घेता येतो डेव्हलप झाला. पण ही योग आणि संगीताची स्टोरी सुरू कुठून झाली आहे? कारण हे फार रेअर कॉम्बिनेशन आहे, हे कुठे बघायलाच मिळालं नाही आतापर्यंत. असं आय थिंक ह्याच्यानंतरच मला मेंट टू बी किंवा जे होणार असतं तेच होतं ह्यावरती इतका दृढ विश्वास झाला. कारण मी मुंबईची आणि हा पुण्याचा, आणि आम्ही खरं भेटण्याचा काहीही संबंध नाही खरं तर. का भेटू आम्ही, म्हणजे काहीही, म्हणजे असा काही थ्रेड नव्हताच की आम्ही दोघं भेटायला हवंय. कारण की आमची करिअर्स वेगवेगळी. मी पुणे सोडून कधी जातच नसे, मला तसंही कुठे जायला आवडत नाही. अरे बापरे. आणि एका बाजूला सगळे आणि ट्रॅव्हलिंग म्युझिशियन, त्यामुळे खूपच विजोड जोडी आहे ती. तर मग कशी एकत्र झाली ही? आम्ही इंस्टाग्रामवर भेटलो. बरं. आणि म्हणजे सोशल मीडियाला मी खूप
सोशल मीडियाचे मी आभार मानेन. आणि माझी एक शास्त्रीय गायिका मैत्रीण आहे, माझी एक आणि माझी एक मैत्रीण आहे शास्त्रीय गायिका आहे पुण्याची, ती आहे माहेरची मुंबईची, पौलमी देशमुख. सो बरं. ती चैतन्याची स्टुडंट, योगाची योग साधनेची स्टुडंट होती, आहे अजूनही. आणि तिचं पण स्वतःचं अध्ययन सुरू आहे, उत्तम क्लासिकल गाते. आणि तिच्या निमित्ताने मी ह्याची प्रोफाईल बघितली आणि आम्ही एकमेकांना फॉलो करायला लागलो. बरं. आणि असा तो म्हणजे तिने आपण आपल्या पोस्टमध्ये उल्लेख करत असतो आपल्या ज्यांच्याकडून शिकलोय, ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्यामुळे आपण हे करतोय. सो अशा निमित्ताने मला हा कळला, ह्याचं अस्तित्व त्या निमित्ताने कळलं मला. आणि असं निमित्त कोणीतरी होत जातं. आणि आय विल बी डेफिनेटली थँकफुल टू हर की तिलाही त्याची कल्पना नव्हती, पण असे आम्ही ह्या निमित्ताने आम्ही कळलो एकमेकांना, फॉलो करत गेलो आणि आणि तिचं ते दिल दिया गल्ला त्यावेळेला खूप व्हायरल झालं, हो 40 मिलियन, त्यामुळे ती माहिती होती. आणि तुला मी दिल दिया गल्लामुळे कळले नाही, पण व्हायरल झालं होतं असं मी म्हणालो की. आणि त्या स्केच पण करतो मी, स्केच करतो, मला हिचं स्केच करायचंय. आणि तिचा एक फोटो मला खूप आवडला होता, व्हायलिनचा सिल्युएट, हे खूप मोठं स्केच केलं, ते आहे घरी. म्हटलं मला तुझं स्केच करायचंय. आणि मग ते तसं आमचं बोलणं चालू झालं, ते कॉन्व्हर्सेशन, कारण लॉकडाऊन होता, करायचं काय दिवसभर, तर तोही पार्ट मी एक्सप्लोर करत होतो माझा. त्यामुळे स्केच करत 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 म्हटलं आता हिचं करायचंय. 2-3 अजून मी ऍक्टर ऍक्ट्रेसेसच्या केल्या होत्या, म्हटलं आता हिचं पण करायचंय स्केच. आणि मग आम्ही बोलायला लागलो. ते मग कॉन्व्हर्सेशन, मला हाय रेझोल्युशन फोटो पाहिजे तुझ्या ह्याचा, ते इन्स्टावरनं व्हॉट्सअप वरती आलं. आणि ती स्केच घ्यायला म्हणून आली पुण्यामध्ये. हा. आणि माझी आई, अरे तिला घरी कशाला बोलवलंय, शिष्ट असतात फार आर्टिस्ट, असं असतं तसं असतं. बरं म्हणलं ठीक आहे, मी काय रिॲक्ट नाही झालो. मग हिचा भाऊ श्रीरंगाचे फॅन आहेत घरातले सगळे, तो येऊन गेला होता जस्ट आधी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे घरी आले आणि ते स्केच वगैरे बघायला ते सगळं झालं. आणि ही जायच्या आदल्या दिवशी राहायला आली होती आमच्याकडे एक दिवस. आणि आमची अशी प्रायव्हेट कॉन्सर्ट सॉर्ट ऑफ झाली त्यावेळेला घरातच. ती अशी वाजवत बसली होती समोर. हा. आणि मग आई म्हणली अरे हिलाच विचार आता लग्नासाठी. म्हणलं हे कुठं आलं अचानक असं डायरेक्ट, ऍज इफ यू डिडंट नो. पण असं आईकडनं येणं एक्सपेक्टेड नव्हतं ना, की अरे अगोदर कुठे असे शिष्ट असतात, कलाकार असे असतात, आणि त्याच्यावरनं आता हीच पाहिजे सून म्हणून, असं म्हणजे ते थोडंसं सरप्राइझिंग पण होतं. तुमच्या तारा तिकडे जुळल्या. सी केमिस्ट्री, आय डोंट नो, आम्ही खूप एफर्टलेसली कॉन्व्हर्सेशन्स मध्ये होतो. आम्ही खूप छान फ्रेंड्स झालो होतो तोपर्यंत. म्हणजे ते स्केच साठी मी त्याच्या स्केचच्या निमित्ताने घेतली होती पर्सनल ट्रेनिंग, म्हणजे ऑनलाईन ज्यावेळेला क्लास पण घेतले होते. मी त्याचे क्लास करू लागले होते तेव्हा. बरं. आणि म्हणजे आता तुमच्या घरात सतत एक प्रायव्हेट मैफिल आणि प्रायव्हेट क्लास असं सतत चालू. आता ती प्रायव्हेट मैफिल पॅसिव्ह म्युझिक झाली, कारण काहीतरी चालूच असतं माझं. आणि ते एक रियाजाचा भाग आहे, त्यामुळे चालू. आणि त्या रागांवरनं गाणी ओळखणं हा माझा विशेष छंद आहे. याचा हा एक क्या बात आहे. म्हणजे मी याला सांगितलं की रागांवर आधारित मला कार्यक्रम करायचा असेल तर मी फक्त राग सादर करा, घरी फक्त राग म्हणायचे किंवा वाजवायचे, त्याच्यावर लिस्ट बनेल आपोआप. एक कार्यक्रमाची लिस्ट मला याच्याकडून मिळू शकते. अरे वा. फील्ड एकमेकांना अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट, म्हणजे मलाही सुचणार नाही अशी गाणी ह्याला सुचतात त्या रागांवरती. आणि मला असं वाटतं की संगीत येत असून सुद्धा मला ते गाणं सुचत नाही, किंवा असतं एखाद्याचं कधी कधी नाही सुचत, असं सुचणारे लोक पण असतात, पण नाही सुचत मला कधी. पण मला ह्याचा फार उपयोग होतो त्याच्यामुळे. हे खरंच आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला एकमेकांचं फील्ड कळतंय आणि एकमेकांच्या फील्डमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेताय. मला चैतन्याला एक विचारायचं की आता तू एक वादक आहेस, म्हणजे कलाकार ह्या याच्यामध्ये एक वादक म्हटल्यावर तू मगाशी म्हणालीस की बैठक फार महत्वाची आहे, आणि बैठक हवी असेल तर तुम्हाला फिजिकली फिट असणे तेवढंच महत्वाचं आहे. तर चैतन्य, तू काय सांगशील की हिने फिजिकली फिट राहण्यासाठी कशा पद्धतीचे जेस्चर पोस्चर असले पाहिजे बसण्यासाठी एक वादक म्हणून, आणि त्याचा तुला कधी फायदा झाला का याने सांगितलं असेल तर? 2-3 गोष्टींमध्ये मलाच पर्सनली वादक म्हणून खूप फायदा झाला. कारण 3 तास तर तुम्ही ऑलमोस्ट बसताच एका जागी. एकतर ओव्हरऑल फिटनेस, ज्यांनी डायजेस्टिव्ह सिस्टम पासून ते मनशांती, की आपण फोकससाठी ह्या गोष्टी तर इतक्या उपयोगाच्या आहेत. म्हणजे योग आसनं केल्यामुळे, एस्पेशली पोस्चर बेस्ड. म्हणजे मी
बसून बसून किंवा एकाच पोश्चरमध्ये सतत बसल्यामुळे मला सायटिकाचा त्रास सुरू झाला होता आणि तो कळायचा नाही की हा इतकी वर्ष मी बसते पण मला आता का त्रास होतोय. तर ह्याने मला योग्य ती आसनं सांगितली होती आणि ऑफकोर्स त्याच्यात हायड्रेशन सुद्धा येतं. अनेक गोष्टी एकत्र आल्यावर त्याचा मला उपयोग झाला. आर्म स्ट्रेंथ म्हणजे वाजवताना बोईंगसाठीची. सो बरोबर. काही चतुरंग दंडासन आहे किंवा अनेक काही तू सांग मला तर आसनं कितीतरी अशी आसनं आहेत ज्यांनी ओव्हरऑल तुमची मसल स्ट्रेंथ. काय होतं, सगळी आसनं केल्यामुळे फुल बॉडी फिटनेस येतो. तो कसा वापरायचा ते तुम्ही ठरवा. म्हणजे वेटलिफ्टर आला तरी माझ्याकडे तीच आसनं असणार आहेत आणि स्विमर आला तरी तीच आसनं असणार आहेत. आलं का लक्षात. पण तिला तिच्या त्या क्षेत्रामध्ये तसा उपयोग होतोय बैठकीसाठी. दंड तर ताठ पाहिजे, बसताना सीट बोन्स वरती वजन पाहिजे. फक्त कसं होतं ह्यांचं की खूप विचित्र ट्रॅव्हलिंग असतं. रात्र कुठे अमरावतीला जा बाय रोड, कुठे इकडे तिकडनं आले की तिकडेच जा, वाटेल तिकडे फिरणं असतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍसिडिटी, हायड्रेशन, ह्या 2 गोष्टी कशा सांभाळायच्या ते तिला सांगितलं. आणि त्याच्यानंतर हार्डली एक 10 मिनिटं म्हणजे झोपून उठल्या फ्रेश झालात तुम्ही की ती आसनं करायची आणि जेव्हा तुम्ही दौऱ्यावर असाल त्यांनी तुमचा दिवस चालू करायचा. की तिला ते डायजेशन रिलेटेड असेल, ऍसिडिटी असेल आणि ही ती म्हणली तसं सायटिका किंवा स्पाइन रिलेटेड काही इश्यू असेल तर ते नाही होणार. बरं, एखाद्या वादकासाठी समजा आपण म्हणूयात की काही आसनं असतील की त्यांनी ती केलीच पाहिजे, तर ती कोणती सजेस्ट करशील तू की ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही? खरं तर सगळीच आसनं केली पाहिजेत खरं सांगायचं तर. पण मी एस्पेशली गायकांसाठी म्हणून चंद्रनमस्कार सजेस्ट करेन की तेवढे 5च करा, 3च करा, बाकी काहीच करायची गरज नाही. कारण पूर्ण शरीराचे जे स्नायू आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कामाला येतात. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक ही म्हणली तसा मग अशी की अर्ध मत्स्येंद्रासन आहे, सुप्त मत्स्येंद्रासन आहे किंवा अग्निस्तंभासन आहे, तशी काही स्पेसिफिक आसनं आहेत की जी थेरपी म्हणून पण मी वापरतो. किंवा सायटिका असेल किंवा लोअर बॅक पेन असेल तर सुप्त मत्स्येंद्रासन काम करतं. नेकमध्ये जर हे असेल तर मत्स्यासन म्हणा किंवा त्याच्यानंतर मकरासन, अशी त्यांना एक 4-5 आसनं दिलेली असतात की बाबा दौऱ्यावरती असताना हे एवढं करायचं, बाकी काही नाही केलं तरी चालेल. म्हणजे जो बैठकीचा त्रास आहे तो त्या प्रमाणामध्ये कमी होऊ आणि शकतो. काय त्यांची खरं बघायचं झालं तर बैठक त्यांची तयारच असते, पण योग्य पद्धतीने बसणं पण महत्वाचं असतं. कारण मी म्हणतो तसं की सगळेजण मसल्स वापरून बसतात. आपल्याला जी पुठ्ठ्याची हाडं म्हणतात, सीट बोन्स म्हणतात, त्याच्यावरती बसणं अपेक्षित आहे तुम्ही, जेणेकरून तुमचा मेरुदंड सरळ राहतो. म्हणजे तुम्ही असे पोक काढून बसत नाहीत किंवा एका हिपवरती वजन मग दुसऱ्या हिपवरती मग ह्या पायाला मुंग्या, तसं होत नाही. स्थैर्य येतं. बैठकीला स्थैर्य आलं की तुमच्या विचारांना आणि तुमच्या वादनाला स्थैर्य येणारच. साधी गोष्ट. परफेक्ट. म्हणजे त्याने इतकं मोजक्या शब्दात परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. पण ही आसनं करायची ना सगळ्यांना आता इच्छा असते. म्हणजे आता मी बघते की अनेक जण आहेत की ज्यांना वाटतं की आपण योग केला पाहिजे, रोज आपली एक्सरसाइज झालीच पाहिजे, पण मग ते कुठल्या वयात सुरू करावं हे काही नेमकं माहीत नसतं किंवा कधीतरी सुरू केल्यावर त्याचा त्रासही होतो. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो? सुरू करायचं योग्य वय म्हणाल तर खरं तर 11 वर्ष अॅनाटॉमीच्या दृष्टीने बोलतोय. 11 वर्षच का, कारण जॉईंट सगळे फॉर्म झालेले आहेत. बरं. आता तुम्ही लहान मुलांचं जे बघताय 5व्या 6व्या ती खूप फ्लेक्झिबल आहेत. फ्लेक्झिबल असणारच आहेत कारण जॉईंट फॉर्म झालेले नाहीयेत. त्यामुळे त्यांनी आता मातीत खेळणं जास्त ऍडव्हिजिबल आहे. कळलं का? माती खाणं म्हणतात ना, ते खरंच करा ऍक्च्युली. आणि 11व्या वर्षी हो, कारण त्यातनं लोह मिळतंय, कॅल्शियम मिळतंय त्या मातीतनं. आपण तर मातीतच लहानाचे मोठे झालोय, मैदानी खेळ खेळूनच. 11व्या वर्षी त्याच्यानंतर ठरवा की त्याला काय करायचंय. कारण मी काय शिकवतोय हे ऐकण्याची त्याची थोडी तरी पात्रता आलेली असेल. 5व्या 6व्या वर्षी मी त्याला जर इंग्लिश टर्म्स मध्ये, अॅनाटॉमिकल टर्म्स मध्ये सांगायला सुरुवात केली, एखादाच असतो असा, नाही असं नाही, सगळ्यांना कसं कळेल? तो एका जागी त्याच्याकडनं उपासना आता तू कर रे, आता तू बस तिथे अर्धा तास, मी आता योग निद्रा घेणारे अर्धा तास न हलता झोप, शक्य नाहीये. ते चुळबुळ होणारच आहे, त्याचा स्वभाव येतो. हा. आणि मोठ्यात मोठं म्हणाल तर माझा सगळ्यात वयस्कर असा पेशंट 83 वर्षाचा होता. हा. आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली एक 70 वर्षाचे काका होते, ज्यांना खूप सारे आजार होते. सायटिका होता, त्याच्यानंतर मणक्यात गॅप होता, सर्वायकल होता, लोअर बॅक इश्यूज होता. आणि 4 वर्षानंतर ते अगदी शीर्षासनापासून सगळ्या आसनांपर्यंत सगळं करतात आणि पूर्णपणे निरोगी झालेले आहेत. अगदी शीर्षासनापासून सगळी आसनं त्यांच्याकडनं मी करून घेतली आहेत. माझ्याकडे चॅलेंज ते जेव्हा आले तेव्हा चॅलेंज असा होता
की फॉरवर्ड फोल्ड मध्ये आसनं करून घेता येत नव्हती सायटिका सोडवण्यासाठी, कारण मणक्यांमध्ये गॅप होते, हो. आणि बॅकबेंड करून घेता येत नव्हती कारण त्यांना हार्निया पण होता थोडासा. त्यामुळे चॅलेंज तसं चालू झालं दोन्ही माझं बाजूनी तिथे. challenge दोन्ही म्हणता येईल. बाजूनी चॅलेंजिंग होतं, पण मला मजा खरंच. आली. आणि पण एक आहे की त्यांचं डेडिकेशन होतं की पूर्ण सगळं बाजूला ठेवून फोकस्ड, आणि अशा पद्धतीने त्यांनी ते केलं. 4 वर्षात ते ऑलमोस्ट निरोगी झालेले आहेत, पूर्ण निरोगी झालेले आहेत. आसनं अगदी बेसिक आसनांपासून चालू करा. बेसिक आसनं तुम्ही जी साधी साधी आसनं ती जेवढी मास्टर कराल तेवढी तुमची ॲडव्हान्स आसनं आपोआप तुम्हाला जमत जातील. हे जे सगळ्यांचं असतं ना, ॲडव्हान्स जमलं पाहिजे. अरे शरीर ॲडव्हान्स आसनं करेल, मनाचं काय? बरोबर. त्याला स्थैर्य कधी येईल? तुम्ही इथे ॲडव्हान्स आसनं करतायत आणि असे पण खूप चांगले चांगले आसनं करणार आहेत, पण डिप्रेशन येतं, एन्झायटी येते. जर आसनं करतायत असं नाही झालं पाहिजे. याचा अर्थ मनाचं आणि शरीराचा समतोल नाहीये. तो आधी साधण्यासाठी तुम्ही समजून घ्या की हाऊ दिस ह्युमन मेकॅनिझम वर्क्स, मस्क्युलर सिस्टीम कशी काम करते, रेस्पिरेटरी सिस्टीम कशी काम करते. मी डायरेक्ट प्राणायाम करायला बसलो, अरे नाही चालणार. अगोदर बेसिक समजून घे, श्वास प्रश्वास म्हणजे काय आहे, तो कसा घ्यायचा, कसा सोडायचा. आणि त्याच्यानंतर, आणि काय होतं जेव्हा एक 35-40 नंतरचे ज्या वेळेला हे येतात ना स्टुडंट म्हणून, त्यावेळेला ते जास्त चॅलेंजिंग असतं, कारण रिसेप्टिव्हिटी खूप कमी झालेली असते. त्यांना तू काय बोलतेस हे समजतच नसतं, किंवा ते त्या क्लास पुरती ऍप्लिकेशन त्याचं होतं, दुसऱ्या दिवशी परत जायचं. विसरतात. आणि हे 3-3 वर्ष 4-4 वर्ष चाललेत. म्हणजे 4 वर्षापूर्वी असं झालंय की त्याचं एक आसन अधोमुख श्वानासन जसं होतं तसंच आजही आहे 4 वर्षानंतर, त्याच्यात बदलच नाहीये काही. आणि असे पण आहेत की 3 महिन्यात खूप छान काहीतरी शिकून गेलेले आहेत. सेम एज असंही होतं. त्यामुळे तुम्ही अगोदर 50 वर्ष 40 वर्ष काय संस्कार घेऊन आलायत, जर तुमचं मन खूप रिजिड असेल, अरे मला माहिती सगळं, तर तुम्ही काही नाही शिकू शकत. पण तुम्ही शिकण्याच्या उद्देशाने आलात, स्वतःला अपग्रेड करण्याच्या उद्देशाने आलात, तर स्काय इज द लिमिट. तुम्हाला वाटेल ते शिकता येईल ह्याच्यामध्ये. पण त्याचं एक एज म्हटलं तर 11 वर्ष पण म्हणू शकतो. 11 वर्षांच्या मुलांनी जे काय 11 वर्षानंतर ते सगळं सुरू करा. नाहीतर जॉईंट हायपर एक्सटेन्शन मध्ये जातात, जॉईंट निखळायला, म्हणजे शोल्डर जॉईंट निखळायला आलेले असे केसेस आहेत माझ्याकडे आता. म्हणजे ज्यांनी कमी वयात केलं, कमी वयात चालू केलेले जिम्नॅस्टिक्स म्हणा किंवा कॉम्पिटिटिव्ह योग म्हणा, आणि प्रॉब्लेम झालेले आहेत त्यांना तसे. म्हणजे योग पण शिकायची एक काही एज लिमिट आहे असं लिमिट आहे म्हणता येईल. आणि कसं झालंय की ते कॉम्पिटिटिव्ह झाल्यामुळे ना जास्त झालंय. मला आता 2-3 कार्यक्रमाला बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून, तेव्हा मी सांगितलं, अरे तो कशी आसनं करतो बघ, तशी तुला जमली. असं नाही होत. हे खूप तो कंपॅरिझन केलं करतोय म्हणून जातं. त्यांनी करावं, हे बर्डन तुम्ही त्याच्यावरती का टाकताय? आणि माझंही असं होतं, मी इतके वर्ष योग करतोय, पण आज एखादं आसन खूप छान लागतं, ते उद्या लागेलच असं नाही, परवा तर अजिबातच शरीर नाही म्हणतात. तिथे शरीराचं ऐकायला लागतं तुम्हाला. लागत नाही म्हणजे ठीक आहे, पेशन्सनी काम घ्यायला लागतं. ठीक आहे म्हणजे की ठीक आहे, हळू, पण तुमच्याकडे तो पेशन्स पाहिजे. त्या आसनाकडे बघण्याचा, त्याला अप्रोच करण्याचा पण तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे. आज माझं लागलं म्हणजे उद्याही लागलं पाहिजे, परवाही अट्टाहास नाही पाहिजे तुमचा. करेक्ट. पण मी ना आता यावरून मला कसं विचारावंसं वाटतंय की काही जण म्हणतात की म्हणजे योग समजा आता क्लास सुरू आहे किंवा थोडं स्ट्रेच कर, बरं थोडं स्ट्रेच कर, होईल, काल कसं आलं होतं, आज परत येईल. मग नेमकं ऐकायचं कोणाचं या केसमध्ये? बिंग स्टुडंट कन्फ्युजन आहे हे सगळं. त्यांना मोटिवेट करण्याचा पण एक हे असतो, बरं आता इतके वर्ष घेतल्यामुळे त्याला किती स्ट्रेच करायचं हे मला माहिती आहे, त्याचा पेनचा रेजिस्टन्स मला माहिती आहे. आणि खूपदा असं होतं, रिजिडिटी आलेली असते कारण त्या दुखण्याची भीती असते, त्या ताणातनं येणार. आता फ्रंट स्प्लिट म्हणूयात आपण, हनुमानासन करताना हॅमस्ट्रिंग्स वरती जो ताण येणार आहे त्याची दुखण्याची भीती असते, म्हणून त्यांनी बॉडी रिजिड करून ठेवलेली असते. तर पुश कर सांगण्याचं तात्पर्य हे असतं की ती रिजिडिटी कमी कर. ते आसन आम्हाला दुखलं नाही असं नाहीये, वी आर यूज टू दॅट पेन, आणि आता ते पेनफुल नाहीये, पण त्या प्रोसेसमधनं जायला पाहिजे. आलं का लक्षात? तू लगेच आजच ते आसन लाव. मी ह्यांना सांगतो ओरडून की अरे चुकीचं करण्यापेक्षा एवढंच करा, पण योग्य ते करा. पाट्या टाकू नका. आज मी उठून योग करायला गेलो, तू ह्या जो टिकमार्क असतो ना ते बंद करा पहिले. आलं का लक्षात? पुश करायचंय म्हणजे असं पुश करायचं की स्टेप बाय स्टेप. आज लागलं पाहिजे असं माझं बंधन नाहीये, पण तू प्रयत्न पूर्ण कर, हे माझं बंधन आहे. हे माझं सांगणं आहे तुला की तुझे 100% दे ते आसन लावण्यासाठी. नाही जमलं तर सोडून दे, ठीक आहे, हरकत नाही. बरोबर. आणि इंजुरीज होणार नाहीत. एक्झॅक्टली.
नाहीतर मग आपण Correct. करायला काहीतरी जातो आणि त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच म्हणजे होतो. बेसिकली व्हॉट यू डू पेक्षाही हाऊ यू डू इटला सगळ्यात जास्त महत्व आहे. तुझ्या आयुष्यामध्ये योगाचा कितपत असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे? खूपच जास्त. म्हणजे लहानपणी आता माझे आजोबा सुद्धा योगासनं करायचे. मी त्यांना शीर्षासनात पाहिलेलं आहे. त्यांनी आता संघाचं वातावरण होतं, थोडं फिटनेसचा अवेअरनेस अरे वा. होता, तर माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांच्याकडून शिकलं. ते थोडंफार करत होते आसनं, पण जेव्हा मी ह्याची आसनं बघितली तेव्हा त्याच्यातलं प्रत्येकातलं एक, ह्या आसनामागे शास्त्र काय आहे, या आसनामागे प्रयोजन काय आहे, हे मी का करतोय, हे कसं केलं पाहिजे, ह्याचं बेसिक स्वरूप काय आहे, किंवा एक आपण काय म्हणतो त्याला फर्स्ट स्टेप ऑफ दॅट आसन, की मला प्रिरिक्विजिट्स काय हे सगळं कळल्यावरती आपण का करतोय मला उत्तरं मिळायला लिटरसी आली ना की मजा येते. मी म्हटलं तसं खरंय. की स्वरांची Actually. लिटरसी आली की जसं ऐकायला मजा यायला लागली, तसं तसं त्यांना त्याच्या मागच्या त्याचा उद्देश सांगायला लागलो की हे एक माध्यम आहे, टूल आहे स्वतःबद्दल जाणून घेण्यासाठी. आसन ही काही फायनल स्टेप नाहीये. त्याच्या पुढे पण तुम्हाला आसनानंतर पण जायचंय तुम्हाला. करेक्ट. पण जसं याच्यामध्ये एक 11 वर्ष तो म्हणाला, तसं व्हायोलिनसाठी शिकायचं काही वय आहे का सुरू करण्यासाठी? 5व्या वर्षीपासून आपण म्हणूया जनरली की 5 ते मूल स्वतः बसून आणि समोरच्याचं ऐकून घेण्याचं जे वय असतं, की जे ऐकून घेऊ शकण्याचं जे वय असतं, की नाही मी सांगतोय ते तू ऐक, आणि तो ते ऐकून तसं तो आचरणात आणू शकायचं जे वय आहे, साधारण 4 ते 5, ते वय आयडियल आहे शिकवण्याचं. आणि करेक्ट गुरु असेल की त्याला त्या वयामध्ये करेक्ट पोश्चर्स, करेक्ट, आणि त्याला स्वरज्ञान असणं महत्त्वाचं आहे. कदाचित व्हायलिन शिकण्यासाठी आधी इयर ट्रेनिंग महत्त्वाचं असतं. सो खूप जण आधी गाणं शिकवतात. बरं. म्हणजे व्हायलिन शिकण्यासाठी इयर ट्रेनिंग महत्त्वाचं असतं. सो व्हायलिनच्याही आधी इयर ट्रेनिंगसाठी आयदर हार्मोनियम किंवा गाणं, की तुमच्या कानाला सा ते रेचं अंतर कळलं पाहिजे. स्वरस्थानं तुम्हाला कानाला कळल्याशिवाय तुम्ही ती स्वतःहून रिप्रोड्यूस करू शकत नाही. बरोबर. तर तुला व्हायलिन पाहिलं असेल तर ते तारांवरती कुठलाच स्वरांचा रेफरन्स नसतो. म्हणजे जसं तू पेटी कधी वाजवली असशील किंवा पाहिली असशील तर सा रे काळी 1 काळी 2 सा रे, पण आणि सगळी स्वर बोट ठरलेली, तरी पण तू समजा चुकून कोमल गंधार लावलास तर नाही, मला शुद्ध लावायचं तो तू बोट सरकवून लावलंस. त्यामुळे स्वर निर्माण करण्याची जबाबदारी तू नाही घेतलेलीस, तू फक्त बोट हे केलंस आणि भाता मारलायस. तसं व्हायलिनवरती स्वर निर्माण करायला तुम्हाला करेक्ट ठिकाणी बोट हे कानावरती आधारित असतं. तुम्ही ते ऐकता आणि मग त्याची सवय होणे. म्हणजे स्वर प्रत्येक वेळेला ऐकायचं आणि मग दुरुस्त करायचं हीच प्रोसेस नसते. तर ते शेवटी एक ते अशी मेकॅनिझम असं ते तयार होतं की तुम्हाला हात हा तुमच्या कानाचाच ऐकतो, आणि ते बरोबर त्या रियाजाने तुम्ही त्या करेक्ट ठिकाणीच ते स्वर बोट ठेवायला लागता. तर ही जी प्रोसेस असते त्या रियाजामधून तर ते इयर ट्रेनिंग फार महत्वाचं असतं. ते इयर ट्रेनिंग झालं की मग आपण स्वर दुरुस्त करू शकतो, की नाही हा स्वर मी लावलेला हा बरोबर नाहीये, मग मी हा नीट लावणार. म्हणजे स्वर नीट लावण्यासाठी इयर ट्रेनिंग. सो इयर ट्रेनिंग जर नसेल त्या मुलाचं, पण आईबाबांना शिकवायचं असेल व्हायलिन, तर आधी इयर ट्रेनिंग करावं आणि मग त्या वाद्याकडे त्याला. पण आज खूप संख्येने व्हायलिन शिकणारी लोक आहेत का? आहेत, जगभरात खूप आहेत असं म्हणूया. की तसे त्यांना वातावरण आजूबाजूला असलं पाहिजे, त्यांना मुळात टॅलेंट असलं पाहिजे, आणि घरात तसं एक प्रोत्साहन असलं पाहिजे की नाही तू व्हायलिन शिक. आता आपल्याकडे पुण्यात सुद्धा अनेक स्टुडंट्स बघते, व्हायलिन शिकणारे आहेत, शिकवणारे उत्तम आहेत. साऊथमध्ये खूप प्रमाण जास्त आहे. आपण साऊथमध्ये तिकडे जास्त प्रमाण आहे, वेस्टमध्ये आहे, शाळांमध्ये शिकवलं जातं. हे वाद्य हाताळण्यासाठी जो पेशन्स लागतो तो इन जनरलच सगळ्यांमध्ये कमी होत असल्यामुळे प्रमाण थोडं कमी होत जाऊ शकतं, पण कोणी शिकत नाही असं नाही आहे. पण थोडंसं प्रमाण, कारण इतर कसं होतं, कोणालाही हल्ली विचारलं की तुम्ही काय शिकताय, तर मग तबला, बासरी, हार्मोनियम ही पटापट उत्तरही येतात, किंवा गाणं खूप अगदी सांगायचं तर व्हायलिन शिकतोय किंवा शिकते हे पटकन हल्ली ऐकिवात नाहीये, किंवा सतार सुद्धा मी फॉर दॅट मॅटर म्हणेन की ही वाद्य फार प्रमाणात लोक शिकायला जात नाहीत असं वाटतं. मग
थोडं कठीण असतं, कारण आपल्याला पटकन रिझल्ट हवे असतात. हा पीस ऑफ माइंड कधी येईल, जेव्हा ती गोष्ट आल्याचा आनंद असेल. तो आनंद येईपर्यंतच इतका वेळ लागतो की तो पीस ऑफ माइंड पूर्ण क्रश होतो. त्याच्यामुळे मला आता तू म्हणाली त्यावरूनच मला विचारावं असं वाटतं की पटकन रिझल्ट हे दोन्ही फील्डमध्ये एक्सपेक्ट आहेत. संगीतामध्ये पण लोकांना वाटतं की आज गाण्याचा क्लास लावला की दुसऱ्या दिवशी रियालिटी शो मधली विनरच झाली पाहिजे माझी मुलगी किंवा मुलगा. म्हणजे ते ह्या लेवलला विचार करणारे एक खूप आहेत. अजून एक तू जे आता म्हणालीस की गाणं शिकणं, त्याचं प्रयोजन किंवा कुठलीही विद्या कला शिकणं, आता आपण रेग्युलर जे एज्युकेशन घेतो 1ली ते 10वी, ते आपण कुठेतरी लिटरेट होण्यासाठी किंवा त्याचा करिअरमध्ये आपल्याला काय होणार आपण ह्याच्यासाठी म्हणून तो पाया असतो. तसंच संगीत शिकताना ना आपण ह्याला आता एक परफॉर्मिंग आर्टिस्ट बनवूया पाहिजे, ह्यानी सुरुवात नाही केली पाहिजे. संगीत येण्यासाठी मला संगीत शिकलं पाहिजे, की मला आधी संगीत येऊ देत, चांगलं संगीत येऊ देत तिथपर्यंत, किंवा कळू तरी देत की चांगलं संगीत काय असतं या माध्यमाने. त्याच्यानंतर सगळं बाय प्रॉडक्ट्स आहेत. चांगल्या संधी येणं किंवा त्याच्यातून चांगलं करिअर होणं, लोकांनी तुमचं ऐकणं, ते अप्रिशिएट होणं, तुम्ही हे कलाकार म्हणून प्रस्थापित होणं, हे पुढचे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत. पण संगीत शिकण्यासाठी मी अनेक पालक असे बघते की नाही, ह्याच्यात टॅलेंट आहे ना, आता पुढे जाऊन रियालिटी शो मध्ये परफॉर्म करू शकेल, हा माइंडसेट असला की मग ते प्रेशर त्या मुलांवर येतं. ते टॅलेंट असून सुद्धा मग ती त्या प्रेशरमधून त्या लहानपणामध्ये प्रॉडिजीज आपल्याला दिसतात. त्या प्रॉडिजीज आता एक्सपोज पण होतात, कारण की सोशल मीडिया आहे. बरोबर. तर त्यांचा मुलांवरती खूप परिणाम होतो, कारण त्यांना लगेच फेम मिळते. हे सगळ्या इतक्या इंटरटँगल्ड गोष्टी आहेत ना, की त्या वयामध्ये शिक्षणच झालं पाहिजे. त्या वयामध्ये, किंवा मग त्या पालकांना किंवा त्या मुलांना हे भान पाहिजे की हे आपण करतोय ते शिक्षणाचाच भाग आहे. आपल्याला पुढे हे चालू ठेवायचंय, चांगलं करायचंय, ह्याच्याही पेक्षा चांगलं करायचंय. सो ही जाणीव असली पाहिजे. पण तुला पण येत असतील एक्सपिरियन्स की आम्ही आज सुरुवात केली आहे तर मग उद्या आम्हाला नीट आलं पाहिजे, किंवा आता आज सूर्यनमस्कार व्यवस्थित आला म्हणजे आता उद्या एकदम परफेक्ट जमलं. हँडस्टँड सगळ्यांना ते एक क्रेज असतं, शीर्षासन आणि हँडस्टँड. अरे असं नाही होत. पेशन्स, हँडस्टँड कूल दिसतो ना, कूल दिसतो खरं. बॉडी ड्रिल, प्रत्येक मसल वरती तुमच्या कंट्रोल पाहिजे, अगदी हाताच्या बोटापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत. त्यावेळेला ते तपश्चर्या आहे. तप केल्याशिवाय काही नाही. दोन्ही क्षेत्र तपश्चर्या. जास्त पेशन्स. पंडित भीमसेन जोशींचं एक वाक्य आहे की मी वयाच्या 80व्या वर्षी म्हणाले होते ते की मी आत्ताशी कुठे मला साई येतोय. म्हणजे ती तपश्चर्या खरं तर फार मोठी आहे, फार त्याच्याशी आपण कम्पेअर नाही करू शकत. पण त्याला मी म्हणेन की खरंच तपश्चर्या त्यांच्यासारखी विभूती असं म्हणते, आपण कुठे आहोत बघा. खरंच आहे. आणि तुमच्या दोघांच्याही क्षेत्रामध्ये तपश्चर्या महत्वाची आहे. पण आता हल्लीच्या या इन्स्टंट जमान्यामध्ये तुम्ही कधी ही गोष्ट फेस केली आहे का की लोक तुम्हाला प्रत्येक गोष्ट पटकन हवी म्हणतात? एक शिक्षक म्हणून दोघांनाही मी विचारेन प्रश्न. हो असतंच. मला बरं कधी वाटणार क्लासला आले की, मला एका कुठल्या तरी दुखण्यासाठी क्लासला आले, सगळीकडे डॉक्टर झालेले असतात, फिजिओ झालेले असतात, सगळं झालेलं असतं. जेव्हा त्यांना हे कळतं की अरे लाईफस्टाईल करेक्शन करूनच मला बरं वाटणार आहे, माझा जो काय तो मस्क्युलर आहे आजार, ठीक आहे, पण तो आजार नियम असा आहे की समजा आता 5 वर्ष जुना आजार असेल तर 5 महिने 10 महिने तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे, तर ते पूर्णपणे बरं होणार आहे. आलं का लक्षात? मग ते आठवडा झाला की मला बरं कधी वाटणार, मला प्लीज बरं कर. अरे मी करेन. तुझी तयारी आहे का? तुझ्या शरीराची तयारी आहे का? त्याला डेडिकेशन पाहिजे तेवढी म्हणलं ना, एकाग्रतेने ते आलं पाहिजे. आणि हे एव्हरीडे, आणि हे ह्युमन नेचर आहे असंच झालेलं. म्हणलं ना, ते मॅगीसारखं हवं असतं 2 मिनिट्स. सगळ्यांना तसंच रिझल्ट हवे असतात की मी आत्ता ध्यानाला बसलो की मी समाधीत गेलो पाहिजे. अरे असं नाही. कसली 2 मिनिटात समाधी? हो खरंच आहे, होतं असं. म्हणजे असं लोक विचारतात खरंच. समाधी अवस्था नाही, पण माझं ध्यान कधी लागेल? अरे 2 मिनिटं तुला चुळबुळ न करता बसता येत नाही, तू कसं काय ध्यानाच्या गोष्टी करतोस? आणि सुखासन म्हणजे हे माझ्यासाठी आता सुखासन आहे, पण ते 3 तास न तुम्हाला बसता आलं पाहिजे चुळबुळ न करता. तुम्हाला काय लगेच पद्मासनच घालून बसा, हे घालून बसा असं नाहीये. बरं शरीराचं झालं, मनाचं काय? 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्षाचे संस्कार घेऊन आलेले आहात तुम्ही मनावरती, आणि ध्यानाला बसल्या बसल्या चांगले विचार येतच नाहीत. आणि ध्यानाला जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला ते मनातनं विचार बाहेर जात असतात. तुमचं धुणं चाललेलं आहे मनाचं स्वतःचं. ध्यान ही प्रोसेस ती आहे की तुमचं मन घुसळून निघतंय. तुम्हाला असं होईल जर सतत केलं
अरे चौथीत हे असं मी काहीतरी ऐकलं होतं, वयाच्या 5व्या वर्षी मी, आणि ते आठवतं ऑल ऑफ अ सडन. अरे ते जातंय बाहेर. जसं जसं तुम्ही ध्यान करताय, जशी जशी ती शांतता आत जाते, ती पेनिट्रेट करून सगळी घाण बाहेर काढते, आणि तिथेच साधक चुकतो, तिथे ध्यान सोडून देतो लगेच. तिथून पुढे कंटिन्यू झालं पाहिजे. मग मी त्या ओंकार साधनेवरती जाईन मग अशी, की ध्यानात बसल्यावर सुरुवातीला काय करायचं आहे धारणा म्हणजे, तर ओंकाराचं ध्यान, तुम्ही ओंकाराचा उच्चार करा किंवा सरळ फोटो लावा समोर, त्याच्यावरती फोकस करून बसा, किंवा तज जपस्तद पदार्थ भावनम असं म्हणलेलं आहे, की त्याचा जप करा किंवा त्याचा जो अर्थ आहे त्याचा विचार करत बसा. खरंच आहे. सो श्वासांवरती पहिले नियंत्रण मिळवा, तुमच्या विचारांवरती नियंत्रण येईल. आणि ह्याला ना एक केवल कुंभक अवस्था अशी एक खूप छान टर्म आहे ह्याच्यामध्ये. तर 2 श्वासांमधला गॅप हा 2 विचारांमधला गॅप असं धरून चालू आहे, की एक श्वास घेऊन दुसरा श्वास जोपर्यंत मी घेत नाही त्याच्यामधला जो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो नंतर वाढत जातो. तर तो 2 विचारांमधला गॅप आपल्याला श्वासांमधला गॅप जसा मोठा करतो तसा विचारांमधला गॅप वाढत जातो तिथे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओके कळतं हा विचार येतोय आणि हा जातोय. तुम्ही त्या प्रत्येक विचाराकडे त्रयस्थपणे बघायला शिकता. आणि एकदा तुमची रिॲक्शन बंद झाली ना की मग ते विचार पॉवरलेस झाले. त्या विचाराला पॉवर कोण देतं? तुमची रिॲक्शन. की तुम्ही पटकन उठून बसलात, अस्वस्थ झालात, तो विचार पॉवरफुल होत जातो. तो आला काय गेला काय तुम्हाला फरकच पडला नाही, तर काय फरक पडतोय कितीही विचार यावेत, तुम्ही त्या विचारांपासून बाजूला झालायत आणि आतमध्ये तल्लीन झाल्यात स्वतःच्या. ती शांतता तुम्हाला प्राप्त तशी होते. ती प्राणायामाच्या किंवा प्राणायाम फार मोठा शब्द आहे हो, आपण नाहीच होत त्या योग्यतेचे प्राणायाम वगैरे. श्वसनाचे प्रकार आपण म्हणूयात आणि श्वासांवर नियंत्रण. हो, कारण बेसिक म्हणलं ना बैठकच 3 तासांची, तर बेसिक प्राणायाम करायला तुम्ही योग्य प्राणायामाची 3 तास तुम्हाला. आणि भस्त्रिका प्राणायामाचा तर हा नियम आहे की पद्मासनाचं किंवा मुक्तासनाचं सिद्धासनाचं बंधन आहे, त्याच्यातच तो अलाउड आहे. बरं, पद्मासन घालायचं तर ते असे ओढून ताणून मांड्या ह्याच्यावरती घेतात असं अलाउड नाहीये अजिबात. कारण ती सुखासन झालं पाहिजे ना तिथे, ते दुखलं नाही पाहिजे. नाही तर मग माझा अँकल दुखतोय, माझा गुडघा दुखतोय असं कसं चालेल. हाताचा वापर न करता पद्मासन लावता आलं पाहिजे, तर तुम्ही ते करण्याला योग्य आहात. मी ना इमॅजिन करायला लागले एक मिनिट, हाताचा वापर न करता पद्मासन नाही, कसं? शक्यच नाही नाहीये होत ते. शक्य. खूप बाकीची, आणि ते आसन येण्यासाठी जी एक राईटफुल preparatory. फ्लेक्झिबिलिटी लागते ते त्या बाकीच्या आसनांमधून मिळते. हम्म. आणि त्याच्यानंतर मग ते आसन साधायला मदत होते, साधलं जातं असं म्हणूच शकत नाही. ह्याच गोष्टीसाठी मी नाही शिकवत अजिबात. कारण की एक वादक म्हणून जो पेशन्स आपण स्वतःसाठी म्हणून वापरतो, स्वतः रोज माझ्याकडनं बरं वाजलं पाहिजे, बरं वाजलं पाहिजे, तो दुसऱ्यासाठी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण एखादं घडवणं, स्टुडंट घडवणं किंवा एखादा एक मुलाला वाढवण्यासारखं आहे. म्हणजे शिकवणं हे एखाद्या आपल्याला पोटच्या पोराला फुल टाइम जॉब असल्यासारखं मला वाटतं. खरंय. आणि मग ते शक्य नसतं. कारण आताचं जे ॲटिट्यूड आहे की लवकर इन्स्टंटली सगळं हवं आहे. गाणी शिकायची असतात. अगं मला गाणं कधी वाजवता येईल, किंवा एखादा समजा 1-2 अनुभव होते माझे पूर्वीचे शिकवण्याचे, ज्याच्यात आपण अलंकार घेतोय, त्या अनुषंगाने मग थोडंफार यायला लागल्यावरती राग शिकायला घेतोय. बेसिक, सगळं बेसिक स्टेजला चाललंय, ज्याच्यातनं टेक्निक्स 1-2 कळत आहेत. त्याच्यातनं मग त्यांना त्याचा कंटाळायला लागतो की आता हे राग मी किती दिवस करणार आहे. त्याच्यानंतर मग आता आपण एखादं गाणं घेऊया का, किंवा त्यांना काहीतरी असं हवं असतं जे त्यांना माहिती आहे. म्हणजे बेसिकली शिकायचं पण आहे, पण बोर्डम सुद्धा आलेलं आहे. कारण की तेच करतोय, बरोबर. पेशन्स कमी पडतोय. तर ते मनोरंजन किंवा स्वतःचं रंजन करण्यासाठी म्हणा, किंवा मला काहीतरी येतंय हे दाखवण्यासाठी असतं ना, की मला काहीतरी येतंय हे सिद्ध करण्यासाठी एखादी अशी गोष्ट वाजवून दाखवण्याची गरज असते जी माहिती आहे, मलाही माहिती आहे, लोकांनाही माहिती आहे. म्हणजे गाणं. म्हणजे मी लोकांनाही वाजवून दाखवू शकतो किंवा शकते की म्हणजे मला, कारण की एखादी गोष्ट मी करते तर ती मला आली हे दाखवणार कसं? लोकांना दाखवण्यासाठीच ते व्हायला लागले. सो ते आता मला ते गाणं वाजवून दाखवता येतंय, तर मग ह्याच्यासाठी मी नाहीये. आय एम नॉट समबडी, आय एम द रॉंग पर्सन टू इवन कॉन्टॅक्ट. की मला एखादं गाणं शिकायचंय किंवा मला एखादी नोन गोष्टी शिकायच्या असतात. आणि मग इव्हेंच्युअली त्याचं परिवर्तन होतं की तुम्हाला ते रील्स टाकायचे असतात, किंवा त्याची स्टोरी टाकायची असते, किंवा कुठेतरी परफॉर्म करायचं असतं. हे सगळं स्वाभाविक आहे, अतिशय स्वाभाविक आहे, आणि ते करावं. पण त्यांनी माझ्याकडे येऊ नये. कारण
माझं प्रयोजन फार वेगळं आहे शिकवण्याचं, आणि तसं जर कुणाचं असेल, कारण की सगळ्यांनाच हे बघ, हॉबी आपल्यामध्ये सगळेजण हॉबी म्हणून कितीतरी गोष्टी करतो. मी सुद्धा कदाचित वाचत असेन किंवा ऐकत असेन, एक वादक म्हणून माझ्या कितीतरी हॉबीज असू शकतात. तसं त्यांचं पण त्यांच्या क्षेत्र सोडून कदाचित व्हायलिन वाजवणे ही हॉबी असेल, की एक थोडा चांगला वेळ जावा, मला माझं आवडतं गाणं वाजवता यावं, त्याच्यात व्हायलिनवर वाजवता यावं, ही एक इच्छा असते. तर त्याच्यासाठी मी नाही आहे, असं मला वाटतं की त्याच्यासाठी मला माझा पेशन्स खर्च करायला आवडणार नाही. ॲज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट मला मग तोच पेशन्स स्वतःमध्ये घालवायला आवडेल, कारण की हे वाद्य असं आहे की खूप खूप खर्च करतं तुमचा पेशन्स. तुम्हाला रोज त्याच फोकसनी स्वतःकडे तितक्याच पेशन्सनी ऐकून आणि रोज नव्याने स्वतःला रोज स्वतःला बेटर करण्यासाठी मी स्वतःला वेळ देणं प्रिफर करेन. असं कदाचित पुढे कधीतरी शिकवण्याचा योग यावा, पण तेव्हा मग मी वाजवत नसेन स्टेजवर. अच्छा, म्हणजे आयदर ऑर असे ऑप्शन्स त्याच्यामध्ये असं काहीतरी असू शकेल, दोन्ही एका वेळेला नाही. पण मला वाटतं तुझ्यासारखा विचार करणारे खूप कमी जण आहेत. हल्ली काय होतं की आपल्याकडे आहे ना की पी हळद हो गोरी किंवा अर्ध्या हळकुंडात पिवळे, ह्या ज्या सगळ्या म्हणी आहेत ना, या सगळ्या दिसतात कुठेतरी इम्प्लिमेंट होताना, की थोडंसं आल्यावर लोक लगेच सुरू करतात, आता मी शिकवणार. मग ते किती स्वतःला आलेलं आहे आणि किती स्वतःच्या समाधानासाठी आहे हे काही माहीत नसतं. मला यावरून एक गोष्ट आठवली. एक लहान मुलगा असतो आणि तो त्याचे आई वडील ना त्याच्या गोड खाण्याने एकदम त्रस्त झालेले असतात, म्हणून ते एका गुरूंकडे त्याला नेतात. ते गुरु म्हणतात की आत्ता नाही, 3 महिन्यांनी घेऊन या. ते म्हणतात का 3 महिन्यांनी कशाला आणायचंय, तुम्ही आत्ताही सांगू शकता. नाही म्हणे 3 महिन्यांनी घेऊन या. 3 महिन्यांनी ते परत घेऊन जातात. मग ते गुरु सांगतात की नाही आता गोड खाणं बंद कर, गोड खायचं नाही वगैरे वगैरे. मग ते म्हणतात हे तुम्ही 3 महिन्यांपूर्वी सांगू शकत होते ना, रोज जेवणानंतर गुळाचा खडा खाण्याची मला सवय आहे, मी कसं काय त्याला सांगू की गोड खाणं बंद कर. म्हणजे तू जे म्हणालीस ते मला एकदम ही गोष्ट आठवली की इतकं असतं ना की मला जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत मी समोरच्याला देणार नाही. करेक्ट. पण मला वाटतं ही शिक्षकातली सगळ्यात पहिली वृत्ती तुझ्यामध्ये, त्यामुळे तू विचार तर नक्की कर. मला शिकवणं ही खूप मोठी जबाबदारी वाटते, आणि खरं तर शिक्षक हे शिकतच असतो शिकवण्यातून. त्यामुळे ती खरं तर ऑपॉर्च्युनिटी मी घेतली पाहिजे, कारण त्यांनी आपलेच बेसिक्स परत पक्के होतात. आपण बेसिक्सकडे जातो, कारण बेसिक्स इज एव्हरीथिंग. आणि आता मगाशी बोलताना म्हणजे ह्या विषयावरून हा एकदम ड्रास्टिक चेंज होईल चैतन्यासाठी हा विषय म्हणजे, पण मगासपासून माझ्या डोक्यात विषय होता, तूही मगाशी म्हणालास तो म्हणजे योगनिद्रा. तर योगनिद्रा ही खरंच 4 तासांची आपली झोप 10 मिनिटात पूर्ण करणारी आहे. 10 नाही 40 मिनिटांनी, कारण गायडेड स्लीप आहे ती. तुम्ही शिथिल करता, तुम्ही मेंदूपासून अगदी पायाच्या अंगठ्यापासून ते वरपर्यंत स्वतःला सूचना देत, लाईट स्विच ऑफ कसे करतो तसा त्या स्नायूंची हालचाल तुम्ही बंद करत येता आणि मेंदूला आज्ञा देता की त्याला विश्रांती दे, त्याला विश्रांती दे, त्याला विश्रांती दे. आणि असंही होतं की एखादा भाग दुखतोय आणि आपण खूप दुर्लक्ष करतो कारण निग्लिजिबल पेन आहे, बरोबर, तर तेही तिथे आपण रिपेअर करू शकतो. तर येस, ती इफेक्टिव्ह आहे डेफिनेटली. पण अगेन ते साऊंड थेरपी सारखं आहे की इन्स्ट्रक्शन्स कशा दिल्या जात आहेत. तर मी आरडाओरडा करत त्याचे इन्स्ट्रक्शन्स देत असेल तर त्याचं ते लोअर पिच मध्येच झालं पाहिजे, आजूबाजूला शांतता पाहिजे. म्हणजे मी योग निद्रा घेतोय आणि तिकडे ॲम्ब्युलन्सचे आवाज येत आहेत, गाड्यांचे हॉकिंगचे आवाज येत आहेत, तर ते शक्य नाहीये तसं. पण येस, ती खूप इफेक्टिव्ह आहे. योग निद्रा जर केली योग्य पद्धतीने तर नक्कीच इफेक्टिव्ह आहे. खूप साऱ्या आजारांमध्ये कुठल्या एज मध्ये काय होतं माहिती का, त्याच्यामध्ये रिझोल्युशन जे आपण करतो योग निद्रेच्या अगोदर, मी काही इन्स्ट्रक्शन्सनी सुरुवात करतो की नॉन मुव्हमेंट, आता हलू नका, ते सगळ्यात कठीण आहे. आलं का लक्षात? चुळबुळ लगेच मी म्हणलं ना ती इफेक्टिव्ह का होत नाही, लगेच कुशीवरच पडतो, 10 मिनिटांनी त्याच कुशीवर जातो, मग हातच डोक्याच्या मागे घेतो, हे चालू होतं. त्याच्यामुळे ती जी एनर्जी एक सर्कल तयार करत असते ना, ते ब्रेक होतं आणि ते तसे इफेक्ट मिळत नाहीत, कारण तेवढे पेशन्स नसतात ऍक्च्युली. पण मग याचा फायदा कितपत होतो योगनिद्रेचा? होतो ना. योगनिद्रा तेच सांगतोय की ती खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे तू आता म्हणालास की आपण फायदा देणारी आहे. काय दुखणं बरं करू शकतो, आज्ञा देऊ शकतो मेंदूला दुखणं बरं कर. Is that imagination? बरं होत नाही, तू मेंदूला आज्ञा देतेस ना की बाबा माझं हे दुखणं बरं कर. मग तिथे काय कर, तिथून आता माझा गुडघा दुखतोय तर मी असं अज्युम करतोय की माझ्या गुडघ्यांमधनं मी श्वास घेतोय, ओके, पण मी शरीराला, माझ्या मेंदूला आज्ञा देतोय की तिथे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय व्यवस्थित होऊ देत, हे जे काय मला त्रास होतोय, दुखणं असेल ते कमी होऊ देत, आणि ते टू एन एक्सटेंट कमी होतं.
लिटरली म्हणजे आपण जे म्हणतो Literally. की 7 ते 8 तास साधारण आपल्या शरीरासाठी झोप आवश्यक असते. हो. तर मग इथे 3 तास एकदम रिड्यूस होत आहेत. हो 4 ते 5 तास. मी तेच सांगतोय की इथून तुम्ही शांत असलात ना आणि तुम्हाला माहिती आहे ना हे मेकॅनिझम कसं वापरायचंय, मग तुम्ही फुल एक्सटेंट मध्ये ते वापरू शकता. तू हे रोज ऐकतेस श्रुती सगळं? हो, रोज नाही ऐकत, पण आमचं कॉन्व्हर्सेशन हे युजली लिस्निंग सेशन होतं आणि मला फार आवडतं ते. कारण कदाचित आत्ताच मी विचार करत होते की माझं व्यक्त होण्याचं माध्यम जे आहे ते मी आता घरी ठेवून आले. खरंच हं? बोलणं आणि हे- मला पूर्ण ज्ञान द्यायला आवडतं. मी काय हातचं ठेवून देत नाही. एखादी गोष्ट मला कोणी विचारली, माझे विद्यार्थी म्हणेल, त्यांना अगदी ते ज्ञानाटॉमी हे असं का, हे असंच का झालं पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट मी समजून सांगतो आणि मला ते पूर्ण ज्ञान द्यायला आवडतं. त्याच्यामुळे माझं ते होतच, त्या फ्लो मध्ये बोलणं निघतच ते सगळं. पूर्ण बोलणं. आणि खरंच की हातचं न राखून सांगणारी लोकही कमी असतात ते. आणि ते ऐकणाऱ्याला छान वाटतं की आपण व्यवस्थित ऐकतो, आपल्याला जे हवं तेच आपल्यापर्यंत पोहोचतंय. आणि हा सांगतो, हा नेहमी सांगतो की तुम्हाला प्रश्नच पडत नाहीत. स्टुडंट्सना पण सांगतो हा, मी पण ह्याची आता योग स्टुडंट आहे, याच्याकडे शिकते. आमची 7च्या बॅचची मी विद्यार्थिनी ह्याची. आणि अरे बापरे. व्हेरी प्राऊड स्टुडंट. फक्त मी कन्सिस्टंटली करत असले ती की असते त्यावेळेला ती कन्सिस्टन्सी नाही येते. तर तेव्हा तो 100% सांगतो की ती पूर्ण तुम्हाला असते. फक्त ब्लाइंडली फॉलो करायचंय, तुम्हाला प्रश्न नाही पडत आपण हे का करतोय. प्रश्न विचारा म्हणजे उत्तरं मिळतील. प्रत्येक वेळेला तुम्हाला ज्ञान असं हे एकमार्गी मिळणार नाही. ते नाही, ते reciprocation म्हणतात आहे. Q&A घे. म्हणला तुम्ही प्रश्न विचारलेत तर मी उत्तर देणार आहे. इथे Q&A कुठे येत आहेत? काय क्लासमध्ये असं होतं की अरे घे आता तुम्हाला पतंजली योगसूत्र, म्हटलं तुम्ही विचारा ना प्रश्न. तुम्हाला रेडीमेड फूड नाही मिळणार, तुम्ही वाचा त्याच्यासाठी पतंजली बरोबर. योगसूत्र, आणि जर काही प्रश्न त्याच्यावरती असतील तर मी त्याच्याबद्दल बोलतो. नाही तर मी नाही बोलत, मध्ये नाही तर उगाच प्रश्न नाही विचारले तर. दोन्ही मार्गाने ते झालं पाहिजे. आणि आता वर्ल्ड म्युझिक डे, वर्ल्ड योग डे या निमित्त तुम्ही दोघं काय लोकांना 3 गोष्टी सांगायच्या असतील की त्या फॉलो करा असं सांगायचं असेल तर काय सांगाल? म्हणजे बिंग योग शिक्षक म्हणून तू काय सांगशील आणि एक व्हायोलिन वादक म्हणून तू काय सांगशील? योग शिक्षक कन्सिस्टन्सी पाहिजे. मी एकच सांगतो, बाकी काही नसलं तरी चालेल, माणसाला थोडं चाललं तरी चालेल, पण ते बेतोड असावं. एकच गोष्ट, कन्सिस्टन्सी. म्हणजे तुमची सकाळी उठायची वेळ फिक्स असली पाहिजे. तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर ध्यानाची वेळ फिक्स असली पाहिजे, आणि जी करत असाल ती जागाही फिक्स असली पाहिजे. बरं, ओके. जागा पण fix पाहिजे. कन्सिस्टन्सी, हा, ही एकच गोष्ट मी सांगेन की तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे, परसिव्हरन्स सगळं पाहिजे तुमच्याकडे, पण कन्सिस्टन्सी. 5च मिनिटं द्या स्वतःला, पण त्याच्यात तुमची पूर्ण डेव्हलपमेंट होईल. कारण तिथे तुम्ही आहात फक्त. इथे काय मी हंटर घेऊन आहेचे इन्स्ट्रक्शन, मी उभं राहा म्हणलं की उभं राहताय, आसन लावा म्हणलं की आसन लावत. तिथे स्वतःशी भांडायला लागतं. सो 5 मिनिटाचीच असू देत ती कन्सिस्टन्सी, पण ती पाहिजे. करेक्ट. बस. श्रुती तू काय सांगशील? म्युझिकच्या बाबतीत म्हणेन की डू व्हॉट यू लव्ह अँड लव्ह व्हॉट यू डू. आणि तसं झालं तर तुम्ही त्याच्यासाठी आपोआपच वेळ देता, त्याच्यासाठी वेळ काढता, मग त्याच्यासाठी जे लागेल ते करता, आणि मग त्याच्यात कंटाळा नाही येत. ते सातत्याने केलं जातं. ही जी तू कन्सिस्टन्सी म्हणालायस ती त्याच्यात आपोआप येते, कारण त्याच्यात ऑलरेडी तुम्ही चूज केलेलं असतं ते. पण ते सातत्य हे कुठल्याही क्षेत्रात चुकलेलं नाही आहे. सातत्यालाच सातत्य इज एव्हरीथिंग. त्याच्यामुळे योग्य गुरुचं मार्गदर्शन पण आहे, तेही तितकंच महत्वाचं. फार सातत्याबरोबर सातत्य. आणि गुरु आधी दिशा दाखवल्यावर मग त्याच्यातलं सातत्य, त्यांनी जे मिळतं त्यांनी जो गुरुप्रदिष्ट मार्गेण, मी नेहमी म्हणतो की तुमच्या दोघांच्याही क्षेत्रामध्ये सातत्य हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण असं म्हणू शकतो. खरंच आहे. आणि म्युझिक शिकताना सुद्धा तुम्हाला जर ठरलेलं असेल की नाही मला हेच करायचंय, तर त्याला काही अर्थ आहे. कारण की हॉबी म्हणून तुम्ही टीचरचाही वेळ घालवताय, तुमचेही पैसे घालवताय. बरोबर. आणि काय शिकलो तर मी ना लहानपणी 4 वर्ष गिटार शिकायचो, किंवा मी विशारद केलंय. ही वाक्य घेऊन येऊच नका तुम्ही. म्हणजे विशारद केलंय, किंवा मी हा कोर्स केलाय, तो कोर्स केलाय वगैरे, किंवा या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय, आणि हे कौतुक आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे आय ॲब्सोल्युटली रिस्पेक्ट की त्यांनी ते कौतुकाने परसिव्ह केलेलं आहे. पण मग ते मिरवू नाही शकत, कारण तुम्ही काहीतरी वेगळंच केलं आणि मी इंजिनियर पण होतो वगैरे असं म्हणता ना, तसं म्हटल्यासारखं आहे ते. माझ्याकडे कारण कॉमन आहे, आम्ही करत होतो 5 वर्षापूर्वीपर्यंत योगासनं,
ते आता सगळीकडेच काही- असतं. आता काही जमत आणि नाही. काय ना, जमत नाही. हा तुला एक सांगू का, आणि ज्या लेजिट करिअर फील्ड आहेत, फॉर एक्झाम्पल म्हणजे लोकांना मान्यता आहे तसं वाटणाऱ्या, म्हणजे इंजिनिअरिंग आहे किंवा IT क्षेत्र आहे किंवा कॉमर्स आहे, ज्यांनी जॉब्स मिळतात, अशी जी क्षेत्र आहेत जॉब्स मिळतात आणि स्टॅबिलिटी येते, स्टेबिलिटी येणारी actually. अशी क्षेत्र एज्युकेशन त्याच्या दृष्टीने घेतलेलं एज्युकेशन ह्याला एज्युकेशन मानतात. बाकी एव्हरीथिंग इज सेल्फ टॉट. हे जे असतं ना की हेल्थच्या बाबतीत तुम्हाला ChatGPT मदत करत आहे, आधी गुगल हेल्प करत होती, मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर होतीच वर्षानुवर्ष. इनफॅक्ट म्युझिकमध्ये सुद्धा आम्हाला कळतं ते, आम्ही किती वर्ष ऐकतो यांना वगैरे. म्हणजे हे जे तुम्ही सेल्फ प्रोक्लेम्ड म्हणजे असतात ना की आय नो विशारद असतात, किंवा मला माहितीये मी कितीतरी वर्ष ऐकतोय आता यांचं, मला किंवा यांचं आवडतं त्यांचं आवडत नाही, किंवा मी विशारद केलंय तुझे म्हणालास तसं. ह्याच फील्डच्या बाबतीत म्हणजे आर्ट आणि हेल्थच्या बाबतीत इतकं कॅज्युअल ॲटिट्यूड आहे की एव्हरीबडी इज अ नो इट ऑल बाय देमसेल्व्स. त्याच्यात पण एखादं फॉर्मल एज्युकेशन असू शकतं, टॅलेंट असू शकतं, करेक्ट. तरच ते पुढे प्रोग्रेस होईल ही भावना असू शकते. हे फारच म्हणजे आणि आपल्याला हे माहित नाहीये हे पण अतिशय मान्य गृहीत करा. धरलेल्या फील्ड्स आहेत ह्या, अतिशय गृहीत धरलेल्या फील्ड्स आहेत. तो खूप छान वाजवायला लागला, गायला लागली वगैरे असलं की मग त्यांना अरे ते तर केलंय त्यांनी कमाल. पण एक फील्ड म्हणून घेताना ते म्युझिकचं शिक्षण हे किती ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उत्तम असू शकतं ह्याला फार अंडर एस्टिमेट केलं जातं. करेक्ट. मला नाही असं ओव्हरऑल तुमच्या दोघांचं बोलणं योग संगीताशी खरंच कुठेतरी प्रचंड रिलेटेड वाटतं, की एक जण शिकवते की आपल्याला किती मेंटली फिट राहायचं आणि एक जण शिकवते आपल्याला किती फिजिकली फिट राहायचं. त्यामुळे तुमच्या दोघांचं जे बोलणं आहे ते मला वाटतं डेफिनेटली लोकांना तेवढंच अपील होणार आहे, लोकांना आवडलं असणार आहे. आणि हा फार वेगळा पॉडकास्ट झाला. खरं आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं की दोन वेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि तो एकाच दिवस आपण योग साधतोय, त्याचा पण असं कधी झालेलं नाहीये. त्यामुळे हाही माझ्या योग दृष्टीने जुळून आता हे आलाय. क्षेत्र वेगळं नाहीये माहितीये का, कारण ते नादानुसंधान ओम आहेच आहे ना, ती रागधरी. आता विषय निघाला म्हणून सांगतो की हठयोगामध्ये नादानुसंधान म्हणजे काय, त्याच्यामध्ये 4 अवस्था आहेत. एक आहे परिचय अवस्था, गटावस्था, अशा त्याच्या 4 अवस्था आहेत. प्रारंभी अवस्था, मग घटावस्था, परिचय अवस्था आणि निष्पत्ती अवस्था. तर प्रारंभी अवस्थेमध्ये तुम्हाला घुंगरांचे आवाज येतात कानामध्ये. तर दक्षिण करणी तुम्ही संधान लावून बसायचं. तर प्राणायाम झाल्यानंतर कुंभक लावायचा आहे आणि दक्षिण म्हणजे उजव्या कान तुम्ही बंद करून त्याच्यावरती फोकस करायचा आहे. सो प्रारंभी अवस्थेमध्ये तुम्हाला घुंगरांचे आवाज येतात. त्याच्यानंतर पुढच्या जेव्हा घटावस्थेला जाता त्यावेळेला तुम्हाला शिशिर वाद्यांचे आवाज येतात. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही निष्पत्ती अवस्थेला जाता त्यावेळेला तुम्हाला वीणेचा आवाज येतो. तुमची कुंडलिनी इथे पोचले कशावरनं कळतं, तर तुम्हाला कानामध्ये ते आवाज ऐकू येतात. इतकं योगामध्ये पण, योगशास्त्रामध्ये पण संगीताला महत्व आहे. चैतन्य, पण तू हे जे म्हणतोयस हे अनुभव जर मी प्रॅक्टिकली घ्यायचं म्हटलं ध्यानामध्ये, तर तू मगाशी सुद्धा उल्लेख केलास. आता तू ज्या ज्या अवस्थांमध्ये ज्या ज्या वाद्यांचा किंवा ज्या नादांचा आवाज येतो किंवा अनुभव मिळतो, म्हणजे तो साऊंड येतो. करेक्ट. आणि एक म्युझिशियन म्हणून किंवा एक संगीत साधक म्हणून किंवा तो कान तयार असलेली म्हणून असं म्हणूया, मला कुठला आवाज आला ध्यान करताना किंवा बैठकीत, आणि तर तो मला अतिशय डिस्ट्रॅक्टिंग असू शकतो. आणि मगाशी मी हेच सांगितलं की तुम्ही रिॲक्शनलेस व्हा त्या गोष्टींना. तेच सांग, तुम्ही रिॲक्शन देताय त्या गोष्टींनी त्याची पण ताकद ध्यान वाढते असं नाही का त्या असू शकत विचारांची. की आपण ऍब्सोल्यूट सायलेन्स मध्ये ध्यान नाही का करू शकत? हे काय गिरीकंदरांमध्ये बसतात ते काय ऍब्सोल्यूट सायलेन्सच आहे, पण ह्या तुम्हाला प्राप्त होणाऱ्या अंतर्गत स्थितीमुळे प्राप्त होणाऱ्या अवस्था आहेत नादानुसंधान जी मी कारण म्हणलं ती. कुठलं भजन लागलं आणि मी म्हणलं की मला आता ध्यानाला बसायचंय आणि मी तुझ्यासारखं भजन लावलं, तर मला त्याच्यात लग्गी ऐकू येईल, तोड ऐकू येईल, किंवा ही हार्मोनी बदललीये, हा राग वापरलाय, हा गायकाचा, हा कोण गायक आहे, इथपर्यंत आणि मी डिस्ट्रॅक्शन फक्त माझं होऊ शकतं. शब्दांवरतीच असतो की ते शब्द त्या भावात मी गेलेला असतो. पण हा दोघांमधला डिफरन्स आहे. पण तरी दोघांचं मेडिटेशन वेगवेगळ्या अँगलने होतच आहे. हो, कारण मी सायलेन्स मध्ये पण करू शकतो, पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये पण मेडिटेशन करू शकतो, आणि ह्या आवाजातही मेडिटेशन करू शकतो. आणि मी तुला तेच म्हणतो की तुझं लक्ष त्या हरकतींकडे कशाला जातंय, शब्दांकडे लक्ष जाऊ दे. लिरिक्स जे आहेत ना ते जास्त महत्वाचे. येईल कधीतरी, जमेल ते सुद्धा. तिलाच असं नाही म्हणत आहे, आता ती समोर आहे म्हणून, पण सगळ्यांना हे माझं म्हणणं आहे की
त्या लिरिक्सकडे लक्ष द्या. तो भाव निर्माण होण्याकरता त्यांनी जे पांडुरंगाला आळवलंय, त्यांनी जे समर्थांनी रामाला आळवलेलं आहे ना, ते वाचा एकदा, ते ऐका, तुमचं ध्यान आपोआप लागेल. म्हणजे एक शब्दप्रधान आणि एक भावना प्रधान असं याच्यामध्ये म्हणता येईल. आणि आपण तर ब्लेस्ड आहोत. नादब्रह्म म्हणलं ना, हे जे 4 ब्रह्म आहेत, की पांडुरंग हा नादब्रह्म आहे, दक्षिणेकडे गेलात तर कांचन ब्रह्म आहे म्हणजे बालाजी, इकडे गेलात तर ओरिसाला जो आहे तो परब्रह्म आहे, आणि वरती जर नॉर्थमध्ये गेलात तर शब्दब्रह्म आहे. आणि नादब्रह्म त्याच्यासारखं आपल्या काही माध्यम असूच शकत नाही भक्तीमध्ये लीन होण्यासाठी. की आपल्याला म्हणलं ना, भजनं लिहिलं गेली आहेत, टाळ मृदुंग असू दे, 2 फक्त वाद्य असली तरी त्याच्यावरती सगळ्यात बघा ना, ते वारकरी जातात लाखो एवढे, काय ते प्राप्त करतात. ती ध्यानावस्थाच आहे, ती चालत जाणं, ते टाळ कुटत पांडुरंगाची हे खरंय. भजनं वाजत तिथपर्यंत कुठून येतात, ते त्या ध्यानावस्थेच्या जोरावरतीच चालत असतात. शरीराचं काम नाहीये ते. आणि मी हे अनुभवावरनं सांगू शकतो, कारण मी परिक्रमा केली, की तिथे शरीर नाही चालत, तिथे फक्त हे, आणि त्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये बस तुम्हाला चालवणारी शक्ती ती आहे, हे तुम्हाला अनुभव घ्यायचा असतो. मला वाटतं आपलं आजचं पॉडकास्ट आहे शब्द, भावना, तन, मन या सगळ्याच गोष्टींनी परिपूर्ण आहे. आणि म्हणून आपण याचा शेवटही तसाच करूया. संगीत आणि योग या दोन्ही जर ज्याच्यामध्ये इम्पॅक्ट असेल, ज्याचा दोन्हीचा संगम आहे, अशा श्लोकाने. आणि श्रुती, तू म्हणाली होतीस की तू एक श्लोक म्हणणार आहेस, तर आपण शेवट या पॉडकास्टच्या तुझ्या श्लोकाने करूयात. येस, नक्कीच, खूप आवडेल मला. माझे वडील श्री राजेंद्र भावे हे संस्कृतचे अभ्यासक आहेत, तर त्यांनी ह्या दोन्ही दिनांनिमित्त एक खूप सुंदर श्लोक रचलेत, ते मी सादर करते. अगदी. यथा स्वरलयस्थानं संगीते महदुच्यते, वाचि स्वरो लयो वृत्तौ महान्तौ जीवने तथा. याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे स्वर आणि लयीचं स्थान संगीतात महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे जीवनात बोलण्यातला स्वर आणि वृत्तीतली लय तितकीच महत्त्वाची आहे. वा. आता पुढचा श्लोक योग दिनानिमित्तम. योग योगेन योगस्य संयोगो मास्तु जीवने, स्वास्थ्याय प्रत्यहंयोग दिनमामान्यतांजनैः. ह्याचा अर्थ असा आहे, आपल्या आयुष्यात योगाचा संयोग हा योगायोगाने असू नये. निरामय आरोग्यासाठी सर्वांनी दररोज योग दिन मानावा. अरे वा, सहज, सोपा, सरळ अर्थ आहे. मला वाटतं तो सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप अपील होईल. येणाऱ्या 21 जूनला आपण योग दिन आणि संगीत दिन दोन्ही साजरा करतो. तुम्हा दोघांना आणि आपल्या रसिक श्रोत्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.